पुढचं टायटल द्या, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. नीट लक्षात द्या. समजा तुम्ही काय केलं, एखादा समजा कुठलाही गॅस म्हणूयात किंवा एखादा कुठलाही ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टला समजा आपण हीट सप्लाय केले, तर त्या दिलेल्या हीटमुळं त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढतं. काय वाढतं? त्याचं टेम्परेचर वाढतं. आता हा जो बेसिक जो कन्सेप्ट आहे त्याला इथं असं लिहिता येईल की दिलेली हीट जी असेल ती आपण कशाने दाखवणार? क्यू. तो दिलेली हीट जी असेल इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ॲज वेल ॲज ती जी हीट असेल ना इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर. ऑब्व्हियसली डायरेक्टली असेल. जेवढी जास्त हीट असेल तेवढं काय असेल? टेम्परेचर राईज तेवढं काय असेल? जास्त असेल. बरं, मला सांगा, जेवढं मास जास्त असेल तेवढं मला त्याचं टेम्परेचर वाढवायला तेवढी हीट अमाऊंट काय द्यावी लागेल? मला जास्त द्यावी लागेल. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतील? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता इथे आपल्याला माहितीये बेसिक आपण काय करतो, हा साईन काढतो आणि इक्वल साईन देतो आणि एक कॉन्स्टंट घेतो आपण इथं. तो जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट कुठला घेतला मी? सी. सी इंटू एम इंटू डेल्टा टी झाला. क्यू इज इक्वल टू सी इंटू एम इंटू डेल्टा टी. हा जो सी दिलेला आहे या सीलाच काय म्हणणार आपण? याला म्हणणार आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणायची या सीला. आता लक्षात घ्या, हा जो आपण हे जे इक्वेशन आहे ना हे आपण सगळ्यांसाठी वापरतो, पण आता स्पेसिफिकली आपण या चॅप्टर मध्ये आपला मेन फोकस हा स्टडी ऑफ गॅसेस आहे. स्टडी ऑफ गॅसेस मध्ये काय होतं की एखाद्या गॅसचं समजा तुम्ही एखादं फिक्स, आता गॅसमध्ये आपण मास घेत नाही, गॅसमध्ये आपण नंबर ऑफ मोल्स घेतो. आपण काय घेतो? आपण नंबर ऑफ मोल्स घेतो आपण. मग समजा तुम्ही एखादा गॅस एन्क्लोज केला, आयडियल गॅस, समजा त्याचा एक सिंगल मोल घेतला किंवा व्हॉट एव्हर जेवढे काही अवेलेबल मोल्स आहेत तेवढे घेतले आणि तुम्ही काय केलं? त्याला हीट सप्लाय केली. आता हीट सप्लाय केली म्हणजे त्याचं काय वाढणार? टेम्परेचर. एखाद्या गॅसचं टेम्परेचर हे स्लाइटली जरी बदललं तर त्याच्यामुळे त्या गॅसचं प्रेशर आणि व्हॉल्यूम हे नोटेबली चेंज होतात. नोटीस करणं एवढं चेंज होतात, जे की सॉलिड आणि लिक्विड मध्ये तेवढं होत नाही, पण गॅसेस मध्ये जास्त एक्सटेंड मध्ये होतात. म्हणून गॅसेस साठी काय केलं जातं? गॅसेस साठी हे जे इक्वेशन आहे इथे आपण काय घेतो? हा जो सी आहे ना स्पेसिफिक हीट कपॅसिटी, हे आपण दोन टाईप मध्ये घेतो. समजा इथे लिहितो मी, इफ मास जे आहे, मास हे तुम्ही कशाच्या टर्म मध्ये घेतलं? नंबर ऑफ मोल्सच्या टर्म मध्ये घेतलं मास. तर सी ला आपण म्हणतो मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणायचं. मास जर आपण नंबर ऑफ मोल्सच्या टर्म मध्ये घेतलं तर तेव्हा सी ला काय म्हणायचं? मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आणि सेकंड पॉसिबिलिटी असेल तुमची, मासला तुम्ही कशामध्ये घेऊ शकता? केजी मध्ये. केजी असेल, ग्राम असेल, याच्या टर्म मध्ये जर मास काउंट केलं त्यावेळी सी ला काय म्हणायचं? सी ला म्हणायचं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणायचं. मास जर नंबर ऑफ मोल्सच्या टर्म मध्ये घेतलं, नंबर ऑफ मोल्स आले की त्याला म्हणायचं मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आणि मास जर तुम्ही केजी मध्ये किंवा ग्राम मध्ये घेतलं असेल तर त्या केसमध्ये सी ला काय म्हणायचं? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणायचं. त्यामुळे गॅसेसच्या केसमध्ये आपण काय घेतो? तिथं आपण दोन टाईपच्या स्पेसिफिक हीट कपॅसिटी घेतो. पहिली स्पेसिफिक हीट कपॅसिटी घेतो आपण CV घेतो आणि सेकंड घेतो आपण CP. CV म्हणजे असेल तो स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. CV म्हटलं की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. हवा तर याला इथे आपण मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी देऊ. आणि सेकंड CP म्हणजे असेल मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट काय घ्यायचं? ते ऍट कॉन्स्टंट प्रेशर घ्यायचं. जसं हे तुम्ही मोलारच्या टर्म मध्ये घेतलेत ना, सेम तसं तुम्ही CV कशाच्या टर्म मध्ये घेऊ शकता? प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये. फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यू घेताना आपण ते CV ने न दाखवता आपण SP आणि SV ने दाखवतो. SP आणि SV ने. इथे लिहितो मी SV आणि हा झाला SP. SV ला काय म्हणणार आपण? याला म्हणायचं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि SP ला काय म्हणणार आपण? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट काय असेल तो? प्रेशर असेल. हे दोन्ही लक्षात ठेवा, दोन्ही. आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये रिलेशनशिप जी असेल या दोघांमध्ये ती असते
इथं लिहितो मी सीपी इज इक्वल टू, सीपी जो आहे हा मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे, बरोबर ना सीपी. तसं इथं एसपी पण आहे, दोन्ही व्हॅल्यू त्याच आहेत, फक्त ही मोलरच्या टर्म मध्ये घेतली आणि ही कुठल्या टर्म मध्ये, प्रिन्सिपलच्या. म्हणजे प्रिन्सिपल म्हटलं की मास केजी मध्ये किंवा ग्राम मध्ये, मोलर म्हटलं की मास नंबर ऑफ मोल्सच्या टर्म मध्ये. तर हे दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, इथे लिहून देतो मी सीपी आणि सीव्हीचा. सीपी इज इक्वल टू असतो एम नॉट इंटू एस पी आणि सीव्ही इज इक्वल टू असतो एम नॉट इंटू एस व्ही. हे त्यांचं रिलेशनशिप आहे दोघांमधलं, सीपी एसपी सीव्ही एसव्ही. याच्यामध्ये हा जो एम नॉट आहे ना, याला म्हणायचं कुठलं मास म्हणायचं, मोलर मास म्हणायचं याला, दिलेल्या गॅसचं. आणि लक्षात ठेवा हे जे आपण बघतोय ना हे सगळं सीपी सीव्ही एसव्ही एसपी हे सगळं जे आहे फक्त आणि फक्त कशासाठी घेतो आपण, गॅस साठी घेतो आपण. लिक्विड सॉलिडला पण हे घेतली, यामध्ये काय डाऊट आहे, नक्की. फक्त याच्यामध्येच आता आलं इथं म्हणून याच्यासोबतच लगेच सांगतो मी तुम्हाला की स्पेसिफिक हीट याचं फक्त मिनिंग लक्षात ठेवा. एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट म्हणजे काय. मला समजा हा पेन आहे सॉलिड स्टेट मध्ये, मला समजा या पेनचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय. या पेनचं टेम्परेचर काय करायचंय, 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय. तर आपल्याला याला काय करावं लागेल, हीट. मग ते 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट लागते त्या हीटला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणायचं. राहील लक्षात. मग सॉलिड असो लिक्विड असो गॅस असो कुठलं वेळ दिलेल्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विनने वाढवायचं असेल तर त्याला जी हीट लागते त्या हीटला म्हणायचं स्पेसिफिक हीट कपॅसिटी. इथे या इक्वेशन वरून सी चा फॉर्म्युला काय होईल, सी इक्वल टू काय होईल तो, हा एम डेल्टा टी इकडे कुठे येणार, डिव्हिजनला. मग सी इक्वल टू काय झालं, क्यू अपॉन एम डेल्टा टी झालं. याच्यावरून तुम्हाला याचं एसआय युनिट काढता येईल. इकडे बघा हा जो क्यू असेल, क्यूचं एसआय युनिट काय असेल, जूल. कारण हीट म्हटलं की इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि एनर्जीचं एसआय युनिट काय असेल, जूल. मासचं काय असेल, केजी. आणि डेल्टा टी जो आहे ना हा तुम्हाला डिग्री सेल्सिअस पण चालेल किंवा केल्विन पण चालेल. चेंज इन टेम्परेचर त्याच्यामध्ये तुम्ही सेल्सिअस पण लिहू शकता आणि केल्विन पण, तो चेंज सेमच असतो तो. त्यामुळे इथं याचा एसआय युनिट होईल जूल पर केजी, केल्विन पण चालेल आणि जूल पर केजी डिग्री सेल्सिअस पण चालेल. आता हे जर तुम्ही ना इथं सीपी आणि सीव्ही बद्दल बोलू आपण, आणि एसपी आणि एसव्ही याच्यामध्ये काय चेंज होईल बघा. युनिट जो असेल सीपी सीव्ही म्हटलं की सीपी सीव्ही मध्ये आपण केजी नाही घेणार, कारण सीपी सीव्ही म्हणजे आपण हे कुठल्यासाठी घेतलेले आहेत, नंबर ऑफ मोलच्या टर्म मध्ये. म्हणजे सीपी सीव्ही साठी युनिट होईल जूल पर काय होईल तो, मोल केल्विन होईल. जूल पर मोल केल्विन सीपी सीव्ही ला म्हणजे मोलर व्हॅल्यूजला. आणि प्रिन्सिपल व्हॅल्यूजला तो काय होईल, जूल पर केजी केल्विन होईल, जूल पर केजी केल्विन. राहील लक्षात. हे फक्त लक्षात ठेवा युनिट्स. मेज रिलेशन पुढचं टायटल होईल मेज रिलेशन. आता लक्षात द्या. समजा इथं पहिला पॉइंट लिहितो मी, कन्सिडर 1 मोल ऑफ ॲन आयडियल गॅस enclosed in a cylinder by massless, आणि कशी घेतो आपण, फ्रिक्शनलेस, मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. आपण काय घेतलं, एक सिलेंडर घेतलं. तर सिलेंडर मध्ये किती मोल घेतले आपण, 1 मोल. 1 मोल एवढा आयडियल गॅस त्याच्यामध्ये एनक्लोज केला विथ द हेल्प ऑफ मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. तुम्हाला पिस्टन आणि हे माहित असेल. बघा इकडे हा समजा मी इथे हा सिलेंडर काढला आणि हा पिस्टन म्हणजे हा असा असेल लाईक दिस. हा जो असेल हा पिस्टन झाला, हा सिलेंडर, आणि याच्या आतमध्ये इथं काय केलंय आपण, हा 1 मोल एवढा गॅस काय केला, एनक्लोज. आता आपल्याला मेज रिलेशन म्हणजे थोडक्यात आपल्याला सीपी आणि सीव्ही मधलं रिलेशन काढायचं. सीपी आणि सीव्ही म्हणू शकता किंवा एसव्ही आणि एसपी म्हणू शकता. आता कसं काढायचं बघा. पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या गॅसला हीट केलं जातं तेव्हा आपण जी एनर्जी सप्लाय केलेली असते ती युटिलाइज कुठं कुठं होते हे पहिल्यांदा समजून घ्या. समजा आता हाच घेतला आपण, हा जो गॅस आहे एनक्लोज केलेला, याला समजा आपण हीट केलं
आणि हीट करताना जी काही आपण सप्लाय केलेली एनर्जी असेल ती या गॅसकडं दोन वेजने जाऊ शकतात. पहिला वे म्हणजे कुठला तर लक्षात घ्या, जसं आपण म्हणतो की एखाद्या गॅसला तुम्ही हीट केलं तर त्याचं टेम्परेचर वाढलं. त्याचं काय वाढलं? टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं म्हणजे त्या गॅसची इंटरनल एनर्जी वाढली. काय वाढली? इंटरनल एनर्जी ही जी आहे ना, ही एक कंबाईंड टर्म आपण यूज करतो. गॅसियस मॉलिक्यूल कडं त्यांच्याकडे जी काही एनर्जी अवेलेबल असेल त्याला कंबाईनली आपण काय म्हणतो? इंटरनल एनर्जी म्हणायचं, कंबाईनली. आपल्याला हे माहितीये आयडियल गॅसच्या केसमध्ये आयडियल गॅसच्या मॉलिक्युल्स कडे कुठली एनर्जी असते? कायनेटिक. फक्त कायनेटिक असते. म्हणजे त्या आयडियल गॅससाठी कायनेटिक हीच काय झाली? इंटरनल एनर्जी झाली. पण रिअल गॅसेस जर घेतले तर रिअल गॅसेस कडे कायनेटिक ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी असते आणि त्यालाच कंबाईन आपण काय म्हणायचं? इंटरनल. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, गॅसियस मॉलिक्युल कडे कंबाईनली जी एनर्जी असेल तिला कुठली एनर्जी म्हणायचं? इंटरनल एनर्जी म्हणायचं. हा पहिला झाला. पहिला म्हणजे आपण हीट सप्लाय केली तर हीट सप्लाय केली तर गॅसचं काय वाढणार आहे? टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं म्हटलं की त्याची इंटरनल एनर्जी काय झाली? वाढली. सेकंड पॉसिबिलिटी काय होऊ शकते? या गॅसला जर हीट केलं तर हीट केल्यामुळं हा जो गॅस आहे तो एक्सपांड होईल. गॅस काय होईल? एक्सपांड. एक्सपांड झाला म्हणजे व्हॉल्यूम वाढेल. व्हॉल्यूम वाढलं म्हटलं की हा गॅस या पिस्टनला आउटवर्ड बाजूला मूव्ह करेल ना. आउटवर्ड बाजूला मूव्ह झालं. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा पिस्टनची मुवमेंट होईल ना, समजायचं तिथं वर्क डन झालं. पिस्टनची मुवमेंट झाली म्हणजे काय झालं? वर्क डन झालं. लक्षात घ्या, हा इथनं फोर्स एक्झर्ट होतोय आणि त्याच्यामुळे तो पिस्टन्स काय होतं? मूव्ह. म्हणजे डिस्प्लेसमेंट आलं, फोर्स आला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्क डन होईल. म्हणजे एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायची की आपण जी हीट दिली आहे ती त्या गॅसियस मॉलिक्युलकडे दोन वेज मध्ये जाऊ शकते. पहिली जी असेल ती इंटरनल एनर्जीच्या टर्म मध्ये आणि सेकंड वन असेल ती वर्क डनच्या टर्म मध्ये. हे लक्षात ठेवा. आता हा जो गॅस एनक्लोज केला याचं समजा आपण प्रेशर P एवढं घेतलं, त्याचं व्हॉल्यूम V एवढं व्हॉल्यूम घेतलं आणि त्याचं आत्ताचं टेम्परेचर किती घेतलं? T एवढं घेतलं. म्हणजे आपण जो गॅस एनक्लोज केलाय त्याच्या आत्ताचं प्रेशर P, व्हॉल्यूम V आणि टेम्परेचर T एवढं घेतलं. आता इथं आपण हा गॅस हीट करताना आपण टू वेज ने करू. टू वेज म्हणजे कुठले? एकदा आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आणि एकदा आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार. मग पहिल्यांदा इथे लिहिता येईल तुम्हाला, इफ अ गॅस इज हीटेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जर आपण गॅसला हीट केलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कशासाठी? टू रेज इट्स टेम्परेचर. कितीने त्याचं टेम्परेचर वाढवलं आपण? dt. dt तुम्हाला मी सांगितलेलं आहे, डी हा वर्ड किंवा डी हा आपण कधी यूज करतो? स्मॉल व्हॅल्यू साठी. dt ने एवढ्याने या गॅसचं काय वाढवलं आपण? टेम्परेचर वाढवलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता ही जी हीट दिलेली आपण ही युटिलाइज कुठे होते बघू आपण. धिस हीट सप्लाइड इज युज्ड टू. कशासाठी यूज होईल? मी तुम्हाला म्हटले दोन पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटी काय? इंटरनल एनर्जी चेंज. आणि सेकंड पॉसिबिलिटी वर्क डन. जेव्हा तुम्ही गॅसला हीट केलं त्याचं टेम्परेचर वाढलं dt ने, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार? वाढणार. म्हणजे इथं लिहिता येईल मला, दिस हीट सप्लाइड इज यूज टू इन्क्रीज. काय? इन्क्रीज द कुठली एनर्जी म्हटलं आपण? इंटरनल एनर्जी. ओनली. आता ओनली का लिहिलं? कारण या केसमध्ये तुम्ही गॅस हीट केलाय ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर वर्क डन किती होईल? 0. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे पिस्टनची मुवमेंट झालीच नाही आणि पिस्टनची मुवमेंट झाली नाही म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल? 0. आणि डिस्प्लेसमेंट 0 झालंय म्हणजे वर्क डन किती असेल? 0 असेल. 0 म्हणजे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जेव्हा तुम्ही गॅस हीट करता तेव्हा आपण सप्लाय केलेली सगळीच्या सगळी हीट ही कुठे युटिलाइज होते? टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ओनली. ओनली लिहिता येईल मला ऍज वर्क डन इज इक्वल टू काय असेल?
0. याला रिझन काय? व्हॉल्यूम इज काय असेल? कॉन्स्टंट. वर्क डन 0 असेल किंवा याला तुम्हाला DW लिहू आपण, स्मॉल वर्क डन. क्लिअर? मग आता मला याच्याहून पहिल्या केसमध्ये मला इक्वेशन बघा काय लिहिता येईल मला. देअरफॉर इथं मी आपला बेसिक इक्वेशन काय होतं आता सांगितलं मी. Q इज इक्वल टू M इंटू C इंटू काय होतं डेल्टा टी. हे आपलं इक्वेशन आताच बघितलं आपण. आता या केसमध्ये काय चेंज होईल बघा. तो हा जो Q आहे याला मी Q1 देतो. Q1 यासाठी इथं आपण आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमने हिट केलंय, पुढे आपण कॉन्स्टंट प्रेशरने हिट करणार, म्हणून याला Q1 दिलं. मास म्हणजे इथं मी नंबर ऑफ मोलच्या टर्म मध्ये किती मोल आहे? 1 मोल. 1 मोल म्हणजे हा इग्नोर झाला. सी जो आहे हा जो सी असेल या सी च्या जागी मी इथं काय लिहिणार? CV. का? कारण आपण गॅस कसा हिट केलाय? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. CV आला. टेम्परेचर कितीने वाढवलंय? DT ने वाढवलं. फक्त मग हा Q1 इज इक्वल टू, हा पण आपण स्मॉल व्हॅल्यू देऊ. ही पण व्हॅल्यू काय दिली आपण? स्मॉल. म्हणजे DQ1 इज इक्वल टू काय झाला तो? CV इंटू काय झाला? DT. हे कळालं इक्वेशन कसं आलं तर. याच्यामध्ये काही डाऊट आहे? आता ह्यालाच इक्वल टू मी लिहू शकतो D इंटू कॅपिटल E. कारण हा जो D इंटू कॅपिटल E जो आहे ना, DE, हा DE म्हणजेच काय असेल? हा तुमचा इन्क्रीज इन काय आहे ती? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी आपण कॅपिटल E ने दाखवतो. आणि जसं इथे लिहिले आपण हीट सप्लाइड म्हणजे DQ1 इज यूज टू म्हणजे इज इक्वल टू काय असेल तो? इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. हीट सप्लाइड हॅज टू बी इक्वल टू व्हॉट? इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. आलं इक्वेशन आहे. या इक्वेशनला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. चौथा पॉइंट लिहू आपण. सेम गॅस आपल्याला हिट कसा करायचा आहे आता? कॉन्स्टंट प्रेशर. सो इथे लिहिते नाव द गॅस इज heated to same temperature rise. पण कसा गेला तो? at constant काय असेल तो? at constant काय असेल? प्रेशर. सेम टेम्परेचर म्हणजे इथं आपण कितीने वाढवलं होतं टेम्परेचर? DT. आता पण आपण टेम्परेचर कितीने वाढवणार? DT नेच वाढवणार. फक्त आता आपण काय कॉन्स्टंट ठेवणार? प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. देन आता हीट सप्लाइड कुठे यूज होते बघा. Then heat supplied is used to, कशामध्ये यूज होईल ती? पहिली होईल ती यूज टू कशासाठी? यूज टू इन्क्रीज कुठली एनर्जी? इंटरनल एनर्जी. आणि सेकंड वन काय असेल? वर्क डन होईल. सेकंड वन वर्क डन. या केसमध्ये वर्क डन 0 नसेल. का? कारण यामध्ये आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही ठेवलाय. आपण काय कॉन्स्टंट ठेवलंय? प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंटला हिट केलाय म्हणजे गॅस एक्सपांड होणार. एक्सपांड झाला म्हणजे तिकडे काय झालं? वर्क डन झालं. मग आता इथं बघा देअरफॉर इक्वेशन कसं होईल? पहिल्या वेळी आपण एनर्जीला DQ1 म्हटलेलं, आता काय म्हणणार आपण? DQ2 इज इक्वल टू. आता ही जी एनर्जी आहे ही तुमची कशामध्ये यूज होतीये? इंटरनल ऍज वेल एज काय होईल ती? वर्क डन मध्ये. DE प्लस काय झाला? DW. हो का नाही? आता सेम इक्वेशन मी ह्या टर्म मध्ये पण लिहू शकतो. जसं इथं CV इंटू DT होतं तसं इथं CV च्या ऐवजी काय मिळतो? CP इंटू काय आला? DT. मास तर 1 मोलच आहे. नंबर ऑफ मोल्स 1 आहेत त्यामुळे ती टर्म येणार नाही. आलं हे इक्वेशन? कळलं इक्वेशन कसं आलं ते? या केसमध्ये सेकंड केसमध्ये दिलेली हीट एनर्जी ही 2 वेज मध्ये किंवा 2 याच्यामध्ये कन्वर्ट होईल. पहिलं होईल ती DE च्या टर्म मध्ये इंटरनल मध्ये, सेकंड वन वर्क डन. आणि ऑब्व्हियसली या दोघांची काय होईल? ऍडिशन. आणि हीच एनर्जी इक्वल टू काय असेल? काय असेल ती? CP इंटू DT. इथं CP म्हणजे काय असेल? स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि CV म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता इक्वेशन 1 वरून बघा. इक्वेशन 1 वरून तुम्ही DE च्या जागी CV इंटू DT लिहू शकता. बरोबर? DE च्या जागी काय लिहायचंय? CV इंटू DT. पुन्हा बघा आपण ही टर्म सोडून देऊ. फक्त इथं बघा आता DE च्या जागी आपण काय लिहिणार? CV इंटू DT प्लस हा DW ऍज इट इज इक्वल टू काय आला? हा CP इंटू DT. इथं लिहू शकतो आपण युजिंग इक्वेशन नंबर 1.
पुढे आपण याला एक्सटेंड केलं तर एक काम करू, हा इथे वर एवढं इथंच ठेवू आपण, ही टर्म इथं प्लस मध्ये, ती तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजेच dw इज इक्वल टू cp इंटू dt मायनस काय होईल तो cv इंटू dt. आता इथंच पुढची स्टेप काय करता येईल मला, इथे काय कॉमन घेता येईल, dt आतमध्ये आला cp मायनस cv इंटू काय आला तो dt, आणि LHS ला तुमचा dw जो असेल तो ऍज इट इज. बट इथं लिहिता येईल आपल्याला आता dw वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, गॅसेसच्या टर्म मध्ये त्याला आपण प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन म्हणतो आपण. म्हणजे वर्क डनचा फॉर्म्युला काय घेणार आपण, P इंटू व्ही, काय होईल तो P इंटू व्ही, फक्त इथं P इंटू व्ही च्या जागी काय होईल तो dv. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय, व्हॉल्यूम हा थोडासा चेंज झाला म्हटलं, स्मॉल व्हॅल्यू. म्हणजे dw ची व्हॅल्यू काय आली, P इंटू dv, ही व्हॅल्यू तर पुट केली आपण. सो हा झाला P इंटू dv इज इक्वल टू cp मायनस cv इंटू काय आला तो dt. पुन्हा बघायचं लिहिलं मला आता. नाव आयडियल गॅस इक्वेशन काय घेतो आपण, PV इज इक्वल टू काय असतो, PV इज इक्वल टू nRT असतो. पण n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, या केसमध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1. म्हणजे इक्वेशन काय झालं इकडं, PV इज इक्वल टू, मग याच्यावरूनच बघा आता इथं PV आपल्या इथं टर्म काय आहे P इंटू dv. PV इज इक्वल टू RT असेल तर याला मी इथं PV च्या ऐवजी काय लिहिलं मी P इंटू dv. तसं इकडे काय होईल R इंटू dt होईल तो, कारण टेम्परेचर चेंज होत आहे, R ची व्हॅल्यू चेंज नाही होणार, तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता आपण PV च्या जागी P इंटू dv च्या जागी काय पुट करणार, R इंटू dt. हे इथं पुट करूयात आपण, याला इक्वेशन नंबर 2 देऊया. इथं लिहू आपण पुट इन इक्वेशन नंबर 2. देयरफॉर बघा आता इथं काय होईल, P इंटू dv च्या जागी हा आला R इंटू dt इज इक्वल टू cp मायनस cv इंटू काय आला dt. दोन्ही साईडला काय कॅन्सल होईल, dt कॅन्सल होईल दोन्ही साईडला, हा वाली टर्म. आणि इक्वेशन हे फक्त उलट लिहितो मी, cp मायनस cv इज इक्वल टू काय आलं, याच इक्वेशनला कुठलं रिलेशन म्हणायचं, याला मेज रिलेशन म्हणायचं. याला इथं लिहिता येईल दिस इज मेज रिलेशन, याला मेज रिलेशन म्हणायचं. आता फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आपण हा जो हीट म्हणजे Q आणि वर्क डन म्हणूया आपण, हे जे दोन एनर्जीचे टाईप आहेत. युजली काय असतं, युजली इथं आपण आता असं अज्युम केलंय, इथं बघा एनर्जीच्या टर्म्स किती आल्यात, Q आली आहे म्हणजे हीट एनर्जी, इंटरनल एनर्जी आणि काय आलंय वर्क डन. तिन्ही जे एनर्जीज आहेत ना ते इथं आपण असं अज्युम केलंय की तिन्ही आपण जूल मध्ये घेतल्यात. कशामध्ये घेतल्यात, जूल मध्ये, त्यांच्या एसआय युनिट मध्ये. म्हणून हे जे युनिट आले ना हे असं कन्सिडर केले की सगळ्या एनर्जी ज्या ते जूल मध्ये. रियालिटी मध्ये असं होत नाही. रियालिटी मध्ये काय केलं जातं, इथं लिहितो मी, नोट म्हणून लिहितो, जनरली हीट जी असते, हीट इज मेजर्ड इन, हीट कशामध्ये मेजर केली जाते, कॅलरी मध्ये मेजर केली जाते, कॅलरीज. अँड वर्क डन म्हणूयात किंवा इंटरनल एनर्जी ही कशामध्ये घेतली जाते, जूल मध्ये घेतली जाते. वर्क इज इन कशामध्ये मेजर केलं जातं, जूल. वर्क म्हणूयात किंवा इंटरनल, जनरली असं केलं जातं. मग तेव्हा हे इक्वेशन मॉडिफाय कसं केलं जातं, हे इक्वेशन आपण घेतो मग cp मायनस cv इक्वल टू R डिवायडेड बाय काय घ्यायचा तो कॅपिटल J घ्यायचा, कॅपिटल J. हा जो कॅपिटल J असेल ना, या कॅपिटल J ला कुठला इक्विव्हॅलंट म्हणायचं, याला म्हणायचं मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ, कशाचा असेल तो मेकॅनिकल इक्विव्हॅलंट, हीटचा. इथं अजून एक नोट लिहितो बघायचंय, ऑल्सो. मला सांगा आता आपण या ज्या व्हॅल्यूज काढल्यात या व्हॅल्यूज कुठल्या टर्म मध्ये, मोलरच्या टर्म मध्ये. सेम इक्वेशन आपण कशाच्या टर्म मध्ये घेऊ शकतो, प्रिन्सिपल व्हॅल्यूच्या टर्म मध्ये. मग प्रिन्सिपलचं मी तुम्हाला सांगितलं होतं, आताच लिहून दिलेलं. CP च्या जागी तुम्हाला काय लिहिता येईल, तुम्हाला m0 इंटू SP. CP च्या जागी काय लिहिता येईल आपल्याला, m0 इंटू SP. इथे लिहितो बघा मी, m0 इंटू SP मायनस CV च्या जागी काय लिहिता येईल, m0 इंटू SV इज इक्वल टू काय आला तो R अपॉन J. दोघांमधनं कॉमन काय येईल, m0 कॉमन येईल आणि हा m0 इकडे कुठं जाईल, डिव्हिजनला जाईल. म्हणजे इक्वेशन काय होईल, हा
SP मायनस SV इक्वल टू R अपॉन काय होईल तो एम नॉट इंटू जे. हा फॉर्म्युला आला तुमचा प्रिन्सिपल व्हॅल्यूच्या टर्म मध्ये. हा फॉर्म्युला आहे तुमचा मोलर व्हॅल्यूच्या टर्म मध्ये. अगेन इथं एम नॉट ला काय म्हणतात, मोलर मास ऑफ गिवन गॅस. आले लक्षात? कम्प्लीट डेरिवेशन लक्षात आलंय? काही डाऊट आहे याच्यामध्ये? नोट इट डाऊन.